नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव आणि रमाकांत ऑफिसमध्ये गेल्यानंतर रमाकांतने दामिनीची जी काही बोलती बंद केलेली आहे, एक यशस्वी बिझनेसमॅन काय आहे हे रमाकांतने दाखवून देत दामिनीची वाट लावलेली आहे। हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे ते आपण पाहणार आहोत आणि त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे वल्लरी आणि त्याचबरोबर उदयकांतला अर्णव रंगेहात पकडणार आहे। तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। इकडे अर्णव आणि रमाकांत दोघंही ऑफिसला निघालेले असतात। तेव्हा रमाकांत ती फाईल घेतो आणि त्यातले पेपर चेक करू लागतो, पेपर वाचत असतो। त्यावेळेस रमाकांत म्हणत असतो की अरे ते 60% शेअर्स जे आहेत ते दामिनीकडे मॉर्गेज आहेत, ते काही विकलेले नाही आहेत। तेव्हा अर्णव म्हणतो ते मला माहिती आहे। तेव्हा रमाकांत म्हणत असतो की मग आपण महिनाभरात त्याची पैशांची ॲडजस्टमेंट करून ते शेअर सोडवू शकतो। असं रमाकांत जेव्हा सांगत असतो तेव्हा अर्णव म्हणतो तेही मला माहिती आहे, त्या गोष्टी मला माहिती आहेत आणि मी त्या करू शकतो। तेवढा बिझनेसमॅन तर मी आहे आणि ते मला कळतंय सुद्धा, असं अर्णव सांगत असतो। आता अर्णवला या सगळ्या गोष्टींचा खूप राग येत असतो। त्याला पटत नसतं की हे मला का अक्कल शिकवतायत, माझा बिझनेस आहे, मी बघून घेईल काय करायचं ते, असं अर्णवचं चाललेलं असतं। तेव्हा अर्णव हात जोडतो, गाडी सोडतो। रमाकांतला तर भीतीच वाटते, ह्या पोराने तर गाडी सोडून दिली आहे। अर्णवला रमाकांत सांगू लागतो की अरे जपून ती गाडी अशी सोडू नकोस। असं सांगितल्याबरोबर अर्णव म्हणतो की तुम्ही शांत राहा, मला माहिती आहे काय करायचंय, मी कंपनी उभी केली आहे आणि कोणत्या गोष्टी कशा पद्धतीने मॅनेज करायच्या हे मला चांगलंच माहिती आहे, असं रमाकांतला तो सांगतो। अर्णवला रमाकांत म्हणतो की हे बघ गाडी तू नीट चालव बाबा, मला भीती वाटते, असं रमाकांतने सांगितलेलं असतं आणि स्वतःच हँडल पकडून ते शांत बसलेले असतात। इकडे ईश्वरी आणि नमू दोघीही किचनमध्ये असतात। दोघींच्याही डोक्यात विचार सुरू झालेले असतात। ईश्वरी म्हणत असते की माझं चुकलं, मी ताईच्या बाबतीत ना तिला गृहीत धरलं, या घरात आल्यापासून तिचा मी विचारच केलेला नाहीये। तर इकडे नम्रताच्या डोक्यात सुद्धा तेच सुरू असतं की मी चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट केलं का, मी एवढं इश्यूवरती ओरडायला नको होतं, असं तिच्याही डोक्यात सुरू झालेलं असतं। आता मात्र ईशू आणि नमू दोघीही एकमेकींना समजून घेत एकमेकींसोबत राहत असतात आणि ह्या गोष्टी मात्र या वल्लरीला बघवतच नाहीयेत। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता अर्णव त्याचबरोबर रमाकांत आणि आकाश आता हे सगळेजण लॉयरकडे आलेले असतात। तिथं ते भेटतात तेव्हा लॉयर सांगू लागतात, ते म्हणत असतात की त्यांनी आपले जे शेअर्स आहेत ते मॉर्गेजवर ठेवलेले आहेत, त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागणार आहे। 1 महिना त्यांना अजिबात त्यांनी कितीही वाकड्या चिरण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांना वाटेल ते बोलायचं नाही, शांतपणे गोष्टी हँडल करायच्या आणि एकदा का गोष्टी शांतपणे हँडल झाल्या की मग मात्र आपण आपल्या बाजूने हे सगळं मॅनेज करायचं, असं सांगितलं जात असतं। आणि त्याचबरोबर इकडे आकाश सगळेजण तिथं असतात, ते बोलत असतात आणि नेमकं त्याच वेळेस एक गोष्ट घडते आणि ती म्हणजेच की अर्णव तिथे असतो। अर्णव बोलत असतो, रमाकांत म्हणत असतो की 20 वर्षांपूर्वी आमच्या कंपनीच्या बाबतीतही अशाच पद्धतीने गोष्टी झालेल्या होत्या, असं सांगितलं जात असतं। आणि तेव्हा मात्र अर्णव त्यांना थांबवतो आणि स्वतः बोलायला सुरुवात करतो। तर वकील सांगत असतात की 1 महिन्यात आपण बघूया काय होतंय आणि त्यानंतर गोष्टी आपण आपल्या पद्धतीने मॅनेज करून घेऊया आणि त्यांच्यावरती आपण लीगल ॲक्शन घेऊया, असं सगळं सांगितलं जातं। तेव्हा मात्र इकडे अर्णव आणि त्याचबरोबर वकील यांचं बोलणं होतं। रमाकांतला काही त्यांनी बोलू दिलेलं नसतं आणि मग मात्र रमाकांत आता शांतच राहतो। रमाकांतला माहिती आहे अर्णवचा स्वभाव कसा आहे, एकतर अर्णवचा राग अनावर झालेला आहे, या सगळ्या गोष्टी रमाकांतला माहिती आहेत, त्यामुळं रमाकांत शांत राहतात, ते काहीच बोलत नाहीत। मग आता अर्णव आणि आकाश सगळेजण जायला निघतात। त्याचबरोबर रमाकांत हे सगळं पाहत असतात, त्यांच्या लक्षात आलेलं असतं की गोष्टी काय घडत आहेत, कुठून प्रॉब्लेम येतोय, हे सगळं त्यांच्या लक्षात आलेलं असतं आणि मग ते अर्णवशी बोलण्याचा प्रयत्न करत असतात, पण अर्णवला ऐकूनच नाही घ्यायचं। अर्णवचा हट्टीपणा तर काही कमी आहे का प्रेक्षकांनो, ते तर आपल्याला माहितीच आहे। अर्णव हट्टाला एकदा पेटला की तो कोणाचा काहीच ऐकत नाही। इथे सुद्धा अर्णव तेच करतो आणि बाहेर आल्यानंतर पुन्हा रमाकांतवर ओरडायला सुरुवात करतो की तुम्ही 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगायची काही गरज नाहीये, कारण वकिलांनी आता त्यांना सांगितलेलं आहे की जी ती बाई सांगते ते आपल्याला ऐकावं लागणार आहे। त्यांनी 1 महिन्याचा कालावधी दिलेला आहे आणि 1 महिन्यात आपण पैसे गोळा करून ही जी परिस्थिती आहे ती सांभाळू शकतो, म्हणजेच आपली कंपनी आपण पुन्हा मिळवू शकतो। ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जात असतात। आता तेव्हा मात्र इकडे इशू आणि नमू दोघेही बोलत असतात। तेव्हा इशू म्हणते की नमूताई
मला खरंच माफ कर. मी ना ह्या घरात आल्यापासून तुला गृहीत धरलं, त्यासाठी मला माफ कर. तेव्हा नमू म्हणते की इशू सॉरी माझ्याकडून पण चूक झाली. मी काल एवढं ओव्हर रिॲक्ट करायला नको होतं, असं ती सुद्धा सांगत असते. आणि नेमकं त्याच वेळेस इकडे फोन वाजतो. इशू म्हणते आईबाबांचा फोन आलाय. त्यांना तर या गोष्टी सांगाव्या लागणार आहेत. बाकी कोणाकडून जर आईबाबांना कळलं तर त्यांना खूप वाईट वाटेल. त्यापेक्षा आपणच त्यांना जर ही गोष्ट सांगितली लग्नाबद्दलची तर त्याच्यावरती नमूचं म्हणणं असतं, पण इशू तुला माहिती आहे ना या सगळ्यामुळं काय होऊ शकतं, असं ती सांगते. तेव्हा मात्र इशूचं म्हणणं असतं की बरोबर आहे, पण अगं दुसऱ्यांकडून जर त्यांना कळलं तर त्यांना खूप वाईट वाटेल ना, त्यामुळं आपल्याला त्यांना बोलावं लागणार आहे. आता मात्र इशू आणि नमू दोघीही एकमेकींसोबत बोलत आहेत. इशू म्हणते की बघूया, आपण करूया सगळी परिस्थिती हँडल, काय करता येते याबाबतीत विचार करूया, असं दोघींचंही बोलणं चाललेलं आहे. आता त्याच वेळी इशू नमूला सॉरी म्हणते आणि नमूसुद्धा इशूला सॉरी म्हणते, कारण त्यांना दोघींनाही त्यांच्या चुका कळलेल्या असतात की आपण असं इतकं ओव्हर रिॲक्ट व्हायला नको होतं, हे लक्षात आलेलं असतं. आणि म्हणूनच दोघीही अगदी शांत पद्धतीने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत असतात. आता मात्र हे सगळं जेव्हा लक्षात येतं तेव्हा इकडे अर्णव आणि त्याचबरोबर आकाश आणि रमाकांत तिघंही आता ऑफिसमध्ये आलेले असतात आणि तिघांचंही बोलणं चाललेलं असतं. आणि त्याच वेळेस इकडे अर्णव येऊन त्याच्या केबिनमध्ये चेअरवर बसतो. रमाकांतसुद्धा तिथं आलेले असतात आणि पाहतात अर्णवचं ऑफिस. अर्णवनेही केलेलं साम्राज्य उभं केलेलं जे आहे ते पाहिल्यानंतर त्यांनासुद्धा छान वाटतं. आपल्या मुलाने एकट्याच्या जीवावर एवढं सगळं उभं केलेलं आहे हे पाहून ते सुद्धा खुश झालेले असतात. मग ते इमोशनल होतात, कारण या कंपनीला अर्णवने नाव सात्विकाचं दिलेलं आहे. ते म्हणू लागतात की सात्विका आज इथे असायला हवी होती. तिलासुद्धा तू उभा केलेलं हे साम्राज्य पाहून खरंच खूप बरं वाटलं असतं, असं इकडे अर्णवला ते बोलत असतात. त्याचवेळी अर्णव शांतच असतो आणि मग ते तिथे जातात. सात्विकाचा जो बोर्ड आहे त्याच्यासमोर थांबतात आणि त्याच्याकडे पाहत बोलत असतात. सात्विकाबद्दल त्यांच्या मनात असलेलं प्रेम भावना त्यांना जाग्या होत असतात आणि त्यांना खरंच खूप बरं वाटत असतं की आपल्या मुलाने एकट्याच्या जीवावर हे सगळं उभं केलेलं आहे आणि त्याच्यातून त्याच्या आईवर त्याचं असलेलं प्रेमसुद्धा इथे स्पष्ट दिसत आहे, हे त्यांच्या लक्षात आलेलं असतं. त्यासोबतच ते म्हणत असतात की नाही, खरंच त्यावेळेस जर हा प्रसंग घडला नसता तर आज परिस्थिती वेगळी असली असती, हे त्यांच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं. आणि त्यामुळं ते अर्णवला बोलत आहे. मग तेवढ्यातच कॉफी तिथं आणली जाते. रमाकांतला सुद्धा कॉफी दिली जाते. मग रमाकांत आलेल्या त्या शिपायाला विचारतात की इथे हजेरी मास्टर कुठं असतं. अर्णव त्याला जायला सांगतो, कारण अर्णवला कळलेलं असतं की ह्यांना काय म्हणायचं आहे ते. मग अर्णवने जायला सांगितल्यानंतर तिथे रमाकांतला तो सांगू लागतो की इथं बायोमेट्रिक आहे. इथे जुन्या पद्धतीचं तुमच्या काळातलं असं काही नाही आहे, आता बदल झाला आहे. तेवढ्यातच एंटर करते ती सौदामिनी आणि ती म्हणते की हो, आता तर सगळाच बदल झालेला आहे आणि सगळ्याच गोष्टी तुम्हाला ॲक्सेप्ट कराव्या लागणार आहेत. त्यामुळं काहीही झालं तरीही तुम्ही या सगळ्या गोष्टी ॲक्सेप्ट करायच्या आहेत, हे बदल ॲक्सेप्ट करायचे आहेत, असं सुद्धा ती सांगत असते. तिच्या डोक्यात स्वतःचंच सगळं सुरू असतं. तिला जराही त्या गोष्टीची लाज वाटत नसते. तिनं तिच्या पद्धतीने बोलत असते आणि अर्णव मात्र ही परिस्थिती स्वतःच्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न करत असतो. अर्णवला माहिती आहे की ही बाई कशी आहे, हिला कसं हँडल करायचं हे सुद्धा अर्णवला माहिती आहे. अर्णव म्हणत असतो की पहिली महत्त्वाची गोष्ट, तुम्ही माझ्या कंपनीमध्ये, माझ्या केबिनमध्ये माझ्या परवानगीशिवाय आलाच कसा? तुम्हाला तो अधिकार कोणी दिला आहे? तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये डिरेक्टली माझ्या केबिनमध्ये घुसू शकत नाही, असं सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे ती अर्णवला म्हणत असते की तुझे जेवढे शेअर्स आहेत तेवढंच तू बोलायचं, त्याच्यापेक्षा जास्त तू बोलायचं नाही आहे, कारण या कंपनीची 60% शेअर होल्डर मी आहे, हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. तेव्हा तिथे रमाकांत असतो. रमाकांत म्हणत असतो की बरोबर आहे, तुम्ही 60% शेअर होल्डर आहात, पण ते मॉर्गेज आहेत, हे लक्षात ठेवायचं. ते तुमच्या ताब्यात नाही आहे, ते केव्हाही आम्ही सोडवून घेऊ शकतो. त्यावरती आता हिला पुन्हा राग येतो. ही बाई पुन्हा बोलायला सुरुवात करते की तुम्ही कोण, तुमचा काय संबंध नाही, तुम्ही आमच्यामध्ये बोलायचा प्रश्नच येत नाही आहे, असं ती म्हणत असते. तेव्हा अर्णव म्हणतो की दिस इज नन ऑफ युअर बिझनेस, त्यांच्याशी नीट बोलायचं. तेव्हा ती म्हणते हां, आलं लक्षात, रमाकांत राजेश शिर्के.
बरोबर आहे. पळून गेला होता ना तुम्ही, म्हणून अर्णव तुम्हाला त्याचा बाबाही मानत नाहीये. आत्ता तुम्ही आलेलात का? नाही, मला लावण्याने हे सगळं सांगितलेलं आहे. नाही, बरोबर आहे. कसं आहे माहिती आहे का, तुम्हाला तुमच्या घरातच किंमत नाही आहे, तुमचा मुलगा तुम्हाला किंमत देत नाही आहे, तर तुम्ही इथं येऊन मला अक्कल नाही शिकवायची. अशा भाषेमध्ये ही बाई बोलत असते. तेव्हा अर्णवला खूप राग येतो. अर्णव म्हणतो की बाद झाला, माझ्या वडिलांशी या पद्धतीने बोलायचे नाही, नाहीतर मी माझ्या पद्धतीने तुम्हाला धक्के मारत या केबिनच्या बाहेर काढू शकतो. एवढं लक्षात ठेवायचंय. रमाकांत अर्णवकडे पाहतच राहतो. अर्णवने सरळ सरळ या बाईला धमकावलेलं असतं आणि त्याहीपेक्षा मोठं म्हणजे बाप लेक एकत्र आलेले असतात हे आपल्याला इथे क्लिअर होतं. त्यानंतर ती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुला आधीही सांगितलेलं आहे माझ्याशी नीट बोलायचं. कसं आहे, माझी लावण्या तुझ्या या ॲटिट्यूडवरच तुझ्यावर फिदा झाली होती, पण तोच ॲटिट्यूड मी तुझा कायमचा घालवू शकते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. अर्णवला खरं तर खूप राग आलेला असतो या बाईचा. हिचा माज अर्णवला दिसत असतो. रमाकांत राजे शिर्के म्हणतात की एक गोष्ट लक्षात ठेवा, कसं आहे, तुम्ही जरा अति बोलताय. एकतर तुमच्याकडे आमच्या कंपनीचे 60% शेअर्स आहेत, ते तुमच्या मालकीचे नाही आहेत, ते तुमच्याकडे मॉर्गेज आहेत. त्यामुळं त्याबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्हाला नाही, त्यामुळे तुमच्याकडे त्याचा मालकी हक्क येत नाही. अजूनही आमच्याकडे 1 महिना आहे, त्या 1 महिन्यामध्ये आम्ही इकडची दुनिया तिकडं करू शकतो आणि आमच्या कंपनीचे शेअर्स हे माघारी मिळवू शकतो. त्याहीपेक्षा मोठी गोष्ट, आमच्या फक्त सात्विक फॅशन ही एकच कंपनी नाही आहे, तर आकाश टेक्स्टाईल, ईश्वरी फॅब्रिक्स, अंजली इन्फ्रा असे वेगवेगळे, सुभद्रा टेक्स्टाईल अशा वेगवेगळ्या कंपनी आहेत. आमचा हा सगळा टर्नओव्हर आम्ही तिकडे ट्रान्सफर करू शकतो, तिकडे शिफ्ट करू शकतो आणि तुम्ही तुमच्याकडे असलेली ही कंपनी आम्ही दिवाळखोरीत घोषित करू शकतो. आणि जर काही झालं तर आता जे तुम्ही जो टेंबा मिरवताय, जे ओरडून ओरडून सांगताय की 60% शेअर होल्डर, त्यावेळेससुद्धा 60% लॉस तुमचंच असणार आहे हे लक्षात ठेवायचं. पण माझ्या मुलाने ही कंपनी त्याच्या आईच्या नावाने उभी केलेली आहे. त्याच्या आईच्या भावना त्याच्या आईशी जुळलेल्या आहेत, म्हणून तो हा निर्णय घेत नाही आहे. तो पैशाच्या मागं लागलेला नाही आहे. असं म्हणत अर्णवची बाजू घेत सुद्धा दामिनीची त्या बोलती बंद केलेली असते आणि तिची वाट लावलेली असते. आणि तो सांगतो की 1 महिन्यात इकडचं जग तिकडं करेल, पण आमच्या कामामध्ये ढवळाढवळ करायची नाही, नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल. अर्णव तर जाम इम्प्रेस झालेला असतो आणि जाताना तो त्याच्या बाबांना एकच प्रश्न विचारतो की हे जे आहे त्यातला जो आपला डिफरन्स आहे तो आपण, म्हणजे आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती शिफ्ट करायची, टर्नओव्हर शिफ्ट करायचा, हे तुम्हाला कसं माहिती? तेव्हा ते सांगतात की एका बिझनेसमॅनला ह्या सगळ्या गोष्टी माहितीच पाहिजेत. आता हे सगळे घरी आलेले असतात. ईश्वरी, नम्रता सगळे वाट बघत असतात. ईश्वरी तर जाम खुश होते आणि म्हणते, ओळखलंच नाही आहे बाबा, खरंच म्हणजे मला आत्ता लक्षात आले, सकाळी मीच तुमचा हा मेकओव्हर करून पाठवलं होतं, पण खरंच कुणीतरी खूप मोठे बिझनेसमॅन आलेले आहेत असं वाटत होतं आणि ते खरंच आहे. मग आकाश, त्याचबरोबर अर्णव तिथं आलेले असतात. ईश्वरी मात्र गोंधळ सुरूच असतो तिचा, काय झालं हे सुरू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र नम्रता सुद्धा पाहत असते. तेव्हा अर्णव काही बोलत नाही. तेव्हा लगेचच आकाश सांगतो की काकाने तर आज 6रच मारलेला आहे, त्या सौदामिनीची बोलतीच बंद केलेली आहे. ईश्वरी म्हणते, काय सांगते आकाश भाऊजी? असं ईश्वरी विचारू लागते. आणि तेव्हा मात्र आकाश म्हणत असतो की हो. आणि मग ईश्वरी, माझ्यासाठी गरमागरम आल्याचा चहा, असं आकाशने सांगितलेलं असतं. आणि ईश्वरी म्हणते की हो भाऊजी. आणि इकडे रमाकांत आतमध्ये निघून जातो. त्यासोबतच इकडे आकाश, नम्रता सगळेजण तिथं असतात. आणि मग नम्रता पाहत असते, कारण ज्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या असतात ते पाहून अर्णव तर शांतच असतो. अर्णव, मला ईश्वरी म्हणते, भांडण केलं का तुम्ही? अर्णव म्हणतो, मी ऑफिसमध्ये भांडण करण्यासाठी जात नाहीये, या पद्धतीने माझ्याशी बोलायचं नाही. ईश्वरी म्हणते, नाही, तुमचा स्वभाव आहे होतो. आणि दोघंही भांडायला सुरुवात करतात. तेव्हा आकाश मात्र शांत करतो आणि म्हणतो की ईश्वरी शांत हो, काही झालेलं नाहीये. काकांनी खूप छान पद्धतीने त्या सौदामिनीची बोलती बंद केली आणि तिची वाट लावलेली आहे, असं इकडे तो सांगू लागतो. आणि त्याचबरोबर ईश्वरी हे सगळं ऐकते. आणि मग नम्रता किचनमध्ये चहा बनवत असते. आकाशला आता ईश्वरीच्या हातचा चहा हवा असतो, आकाशने तसं सांगितलेलं असतं. आणि अर्णव तर डोक्याला हात लावतो, म्हणतो, काय चाललंय यांचं? कारण हे सगळं जे काय आहे ते ऐकून अर्णवला तर धक्काच बसलेला असतो. अर्णव म्हणत असतो, बस झालं रे, किती गोंधळ घालताय तुम्ही. आणि मग नम्रता चहा घेऊन येते. पण आकाशला मात्र ईश्वरीचा हातचा चहा हवा आहे आणि अर्णव तर चहा घेतच नाही. अर्णवला ब्लॅक कॉफी लागते. तो म्हणतो, सॉरी नम्रता, पण मी नाही चहा घेत आहे, असं सांगतो. तेव्हा मात्र ईश्वरी पाहत राहते. ईश्वरी म्हणते की हो,
आणि मग ईश्वरीच्या लक्षात येतं नम्रताला राग आलाय, कारण आकाशला सुद्धा ईश्वरीच्या हातचा चहा हवा आहे आणि आता त्या गोष्टी त्या दोघांनीही बोलून दाखवलेल्या आहेत. त्यामुळं नम्रताचा पारा असा चढलेला असतो की ती मात्र पाहतच राहते. ती म्हणते नाही, हे सगळं जे काय आहे ते मला आता बघावंच लागणार आहे आणि ती रागाने निघून जाते. तेव्हा अर्णव म्हणतो, बघ जा आता मार, जा तिथे जाऊन सिक्सर. इतक्या वेळ बोलत होता ना, सिक्सर मारलाय, आता आज जाऊन मार सिक्सर, असं अर्णव त्याला सांगतो. तेव्हा मात्र इकडे ईश्वरी पाहत राहते. ईश्वरी म्हणते आता खरी मजा येणार आहे आणि नम्रताचा राग अनावर झालेला आहे. ईश्वरीला मात्र छान वाटत असतं. आज खऱ्या अर्थाने ऑफिसमध्ये ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी हँडल केलेल्या असतात त्याच्यामुळं ईश्वरी मात्र खुश झालेली असते. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की अर्णवला फोन येतो. शिर्के सांगतात की उदयकांतचा पत्ता मिळालेला आहे. मग आता हे सगळेजण उदयकांतकडे जायला निघतात आणि त्याच वेळी ईश्वरी मात्र मध्येच टपकलेली आहे. ती येऊन अर्णवला विचारते की काय झालं नक्की. अर्णवला पण ह्या गोष्टी आता गुपचूप सांगता येत नाहीये. घरातच एखादा माणूस आहे जो माणूस या सगळ्यामध्ये गोंधळ घालू शकतो. एवढं सगळं घडत असतं आणि त्याच वेळी या सगळ्या गोष्टींमुळं अर्णव आता आणि ईश्वरीचं बोलणं आता वल्लरीने ऐकलेलं असतं. वल्लरी ते बोलणं ऐकते आणि म्हणू लागते की बरोबर आहे, चला आपल्याला तिथं पोहोचलं पाहिजे. म्हणून वल्लरी आता तिथं जाते आणि उदयकांत म्हणत तिथे ओरडू लागते. आता ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र अर्णव आणि रमा इकडे शिर्के सुद्धा तिथं पोहोचलेले आहेत आणि वल्लरीच्या डोक्याला आता उदयकांतने बंदूक लावलेली आहे. म्हणजेच अर्णव आता वल्लरी आणि उदयकांतला रंगेहात पकडणार का, हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.